कंपल्शन आहे काहीतरी असं काहीतरी विषय झाला. 5चा विषय होता. 5 काढून घ्या म्हणजे पुढचं जे झिरो लिमिटचं मेसेज म्हणजे महिन्याला किती? महिन्याला नाही डायरेक्ट वर्षाचा पास. वर्षाचा पास. वर्षाला एकदा रजिस्टर केलं नाही एकदा वर्षभर त्याला झिरो लिमिटचा मेसेज पडत जाईल. झिरो लिमिट. झिरो लिमिटचा गाडी आता समजा एखाद्याच्या गाडी त्यांनी विकली काय झालं जरी विकली तरी तालुक्यातलीच आहे ना आपल्या. कोणाला जरी विकली तर तालुक्यातलीच गाडी असेल ना त्यांचा आरसी तर तालुक्यातलंच असेल ना त्या आरसीला आपण ते झिरो लिमिटचा पास दिला जातो. त्यांनी समजा पुण्याला विकली नाशिकला त्यांना झिरो लिमिट पडणार नाही नाही त्यांना नाही त्यांचे तेच गाडीत असतात ना. ती ब्लॉक होणार ना. तसं काय ती ब्लॉक होणार आहे. समजा आता तुम्ही त्यांना काय माहिती मला नाही समजा आता 1 वर्ष केलं का नाही 1 वर्षाने समजा आपण परत डॉक्युमेंट सबमिट केले त्यावेळेस तो जो मालक आहे तो पण तो ट्रान्सफर आता एक लक्षात घ्या की आपल्याला जर पूर्वी शरदादा पण आमदार होते त्या काळात टोल नाका बंद झाला होता आपण सर्वांनी आंदोलन अनेक वेळ केली. आमचं म्हणणं असं होतं की आधार कार्ड जे आहे ते तालुक्यातल्या जनतेला आधार कार्ड होतच ना किंवा आधार कार्ड दाखवा. त्याच्यात विषय असं आहे कसं मी बोलतो आपण याच्यावर सोडायला अडचण नाही. आता हे जर तुम्ही पाहिलं असेल हे आता कमीत कमी आता इथं जवळ खालीच आहे 400 ते 500 डुप्लिकेट बनवले. हे सगळे जे आहेत ना सगळे डुप्लिकेट आहेत एक सुद्धा ओरिजिनल नाही. आपल्या तालुक्यातील लोकांचे जे आधार कार्ड आहेत ते फक्त ऍड्रेस प्रूफ त्याचा मागचा वापरला जातोय आणि जो फोटो आहे तो त्यांचा वापरला जातोय दुसऱ्या तालुक्यातील लोकांचा. अशा तुम्ही फौजदारी कारवाई करा ना. तालुक्यातल्या जनतेला कशा त्रास देत आहे तो नाही तुम्ही विषय. फौजदारी कारवाई करा त्यांना अटक करा त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा. जर चुकीचं घडत असेल आता बघा तुम्हाला एक सांगतो सर्वजण आता तालुक्यात मी म्हणतो हजारो गाड्या आहेत या सर्वांना टोल नाक्यावर येणं शक्य नाही. म्हणजे आता कसं होतं कधी येतात कधी नाही. आता बघा आम्हाला सुद्धा काय होतंय आम्ही आता समजा लग्न आले पाहिजे दोन लग्न रोज काही ना काहीतरी कार्यक्रम असतो जातो येतो सगळ्यांना आता कुठं काहीतरी जावं लागतं. या संदर्भामध्ये जर आधार कार्ड जर चालू होतं ते मला वाटतं की तेच चालू ठेवावं. आणि हे जर समजा लोक जर चुकीचं काम करत असतील त्याच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करा त्यांना अटक करा फौजदारी कारवाई करा. की हे जर बोगस डॉक्युमेंट करत असतील त्याच्यावरती खूप मोठी शिक्षा आहे. हा विषय हातोच होता. आणि हे बघा हे जे लोक आहेत ना हे सगळे बाहेरच्या तालुक्यातले बाहेरच्या जिल्ह्यातले याच्यासाठी आपल्या लोकांना त्रास का? हा प्रॉब्लेम होता याच्यासाठी. आपल्या लोकांना त्रास का? आपण आता तालुका फ्रीज आहे. आता जो कमर्शियल गाड्यांचा विषय तो पण फ्रीज आहे. मध्ये पण आता काय होतं ते काही चर्चा उदाहरण आलं का आम्ही टोल चालू करणार असा काही विषय नव्हता. करायचं असं तर तेव्हाच केलं असतं ना. माझं काय म्हणणं आहे आज हे नेरकरी बरोबर आज टोल नाक्यापासून 1 किलोमीटर अंतरावरती यांचं अशोका हॉटेल आहे. आज तुम्ही ओळखताय जर टोल नाक्याचे मॅनेजर त्यांना ओळखतात ते टोल नाक्यावरचे 100% 70% कर्मचारी त्यांना ओळखत असतील बरोबर. त्यांची गाडी रोज दिवसात 10 वेळा जाते येते त्यांना ओळख असतील. ते काय म्हणतात ते की मला सांगितलंय का तुमचा टोल कट होणार नाही. त्यांनी सांगितलं मी स्थानिक आहे पहिले तर सांगायची गरज नाही कारण ते दिवसात 10 वेळा टोल नाक्यावर येतात जातात तरी पण त्यांचा 1.5 तासांनी टोल कट झालाय. असं नाही गाडीमध्ये फास्टॅग नव्हतं तरी विचारा ना गाडी फास्टॅग आतमध्ये ना सिल्वर मध्ये टाकलेले गाडी ऐका ना गाडीच्या काचल्यावरती फास्टॅग नव्हतं. त्यांनी सांगितलं आम्ही स्थानिक आहे बरोबर. ते त्यांची प्रिकॉशन घेतात की मी फास्टॅग काचेला लावलेलं नाही. त्यांना कट होऊन द्यायचं नाही टोल नाका. जर ते दिवसात 10 वेळा टोल नाक्यावर जातात ते का त्यांचे रोजचे 135 रुपये ते 10 वेळा ते रोजचे 1,500 रुपये नाही घालू शकत बरोबर आहे का नाही. त्यांचा 1.5 तासांनी टोल कट झालाय. 1.5 तासांनी टोल कट झाल्यानंतर त्यांचे चिरंजीव या ठिकाणी टोल नाक्यात आलेत. मला सांगा आपण जो पास देतोय 1 वर्षासाठीचा तो आपण कोणत्या स्वरूपात देतोय? 1 वर्षाचं नाही तुमचं स्वरूप जसं हे लायसन्स आहे जसे आधार कार्ड आणि आधार कार्डचं हा जर तुम्ही ते 2 डॉक्युमेंट घेऊन त्यांना पास देताय तर अशा प्रकारे तुमच्याकडे दाखवायला पास आहे का कोणता? हा आहे ना. दाखवा ना पास म्हणजे तुम्ही जो पास देणार आहे ना आम्ही पास देत नाही. आम्ही तुमच्या फास्टॅग मधून रजिस्टर करतोय. त्यांना कोणती पावती भेटणार ऐका ना त्यांना पावती स्वरूपात भेटणार वामन मी दुपारी ना मुलाला तुमचा फोन झाला ना मी पाठवलं इथं ते आधार कार्ड ते घेऊन तर इथे दुसरे कोण होते त्यांनी ना ते ऑनलाईन पैसे सुद्धा घेत नाही घ्यायना आणि त्यांनी काय केलं तुमचा दुसरा कोण निमसे नावाचा जो माणूस आहे
त्यांच्या अकाउंटवर त्यांना हे करायला मला काय लागले. म्हणायचंय? पैसे नव्हते आणले. आज स्थानिक दुपारी पातळीवरती- म्हणजे काहीच नाही, ते म्हणले काहीच नाही केलेलं. म्हटलं काय बोलले का तुला काय दिलं का काय? म्हणजे काहीच नाही, म्हणजे पावती नाही, काय नाही काहीच दिलेलं नाही. त्यामुळे किती रुपये भरले तुम्ही? 200 रुपये भरले ना. 200 रुपये घेतात का? 200 रुपये दिले मी ऑनलाईन दिले. 200 रुपये ऑनलाईन एक वर्षाची फी 200 रुपये. मग आलेच तालुक्यातल्या लोकांना परत. काय नाही, ते ठीक आहे. पावती पण नाही दिली. त्याचं काही नाही, असं मूल्यमापन नाही. आज कंपनीचा विषय असा आहे का ते काही पैसे घेऊन कंपनी त्याचं प्रॉफिट कमवणार हा विषय नाहीये त्याच्यात. हा ही जे पण साहेब बाबा साहेब ऐका ना, तालुक्यातल्या मंडळीला 200 रुपये परत द्यायचा विषय आलाच. म्हणजे जिथं आधार कार्डवरून फ्री होतं ते 200 रुपये द्यायचा रजिस्ट्रेशन करायचा विषय आलाच ना. रजिस्ट्रेशन करण्याचा आता जो सॉफ्टवेअर घेतलाय तो कंपनीने घेतला त्याच्यात आता माझी समाज तुम्हाला हात जोडून विनंती आहे. आम्ही मनसेवाले पहिली विनंतीच करत असतो साहेब, तुम्हाला चांगलं माहिती मी आहे. मनसेवाले विनंती आहे का? सगळे आहे ना, मी तुम्हाला विनंतीच करतोय की तालुक्यातल्या मंडळींना तुम्ही आधार कार्डवर सोडा आणि हे जे लोक जे बाहेरचे येत असतील तर यांच्यावरती 100% तुम्ही फौजदारी गुन्हे दाखल करा. जर चुकीचे आधार कार्ड जर बनवत असतील त्याच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल झालेच पाहिजे. काय होतं, तालुक्यातल्या मंडळींना त्रास देण्याचं भूमिका नको असावी. आता विषय असा आहे, आता हा माणूस आहे हा तालुक्यातलं कोणाच तरी पाहुणा आहे. मला होतं, चूक केली का नाही? हा, चूक केली आहे. मी तुम्हाला तेच सांगतो आधार कार्डवर चूक तर यांनी विषय केली होत ना. असेल. चूक तर यांनी केली ना. यांच्यावर फौजदारी गुन्हा तर झालाच पाहिजे ना. तर डुप्लिकेट आरसी बनवलं, डुप्लिकेट आधार कार्ड डुप्लिकेट बनवलं. आणि ह्याच वेळेस आम्ही ज्यावेळेस गुन्हा दाखल करायला जातो ना त्यावेळेस आपल्याच तालुक्यातले लोक तिथे आहेत. त्याला समज द्या ना, त्यांना पहिली समज द्या, त्यांना बोलवा काय घटना घडली अशी मी येतो, माझी फॅमिली होती. मी आपल्या 1 नंबर याच्यावरती मी आलो रात्रीचा आणि मी तिथे मुलाला सांगितलं, म्हणजे मी त्याला, माझा मुलगा गाडी चालवता, म्हटलं त्याला हे दाखवलं, माझा मुलांनी हे दाखवलं, आधार कार्ड दाखवलं. तरी त्याने मला उलट प्रश्न केला, कोण नेरकर, तुम्ही नेरकर कशावरून, तुम्ही कुठे राहता, आळे पडावर कोण नेरकर आहे. म्हटलं हा काय प्रश्न झाला. म्हटलं तू बाकी लोक, हो मी आधार कार्ड, मी स्वतः जरी असेल ना तर मी आधार कार्ड दाखवतो. मी स्वतः जरी असेल तर मी असं नाही की मी इथला आहे आणि मी तसं नाही, मी आधार कार्ड दाखवतो. माझे आपले लोक ओळखतात मला, कोणी जर बघितलं म्हणतात, त्याला म्हणतात हे सोडले आपले लोक आहेत असे बोलतायत. पण तरी सुद्धा काही लोक आहेत ना आपले ते कसं होतं, याच्यात समजा विषय असा आहे का समजा सगळेच आपले ओळखणार आहे. 100 मुलं आहेत आपले लोकांचीच आहे, ते बाहेरचे नाही. ते काय बाहेरून आले ते ओळखत नाही. पण आता काही नवीन मुलं आहेत त्यांनी कधी तुम्हाला पाहिलं. इथल्या सुद्धा कोण भोर होता, इथलाच भोर होता मुलगा तो. मी त्याला म्हटलं अरे ठीक आहे पण बाकी लोक ओळखतात ना मला, ते म्हणतात ना जाऊ दे. मग तुला ओळख स्पेशली गाडी आहे, गाडीचं मी दिसतोय की नाही तुला, हा माझा आहे का हा माझा, तुला काय पाहिजे. तो विचित्र आहे. दुपारी सुद्धा ते पैसे घेत नव्हते, म्हणजे कॅशच पाहिजे मला, आम्हाला रोखच पाहिजे. काय म्हटलं हा काय प्रकारे कॅश. विषय असा होतो की समजा आपण जो पास काढतो ना त्याचा विषय वेगळा. आज समजा हा सॉफ्टवेअर आपण जो घेतला हा सेपरेट आहे आणि त्याच्यानुसार 350 रुपयाचा पास आहे मंथली. पण आपल्याला माहिती आहे आपले लोक त्याच्याकडून काढणार नाही. मी त्याच्यातूनच गेलो. मी आता त्यांना माहिती आहे, भाऊला माहिती आहे, मी का 2016 पासून मी चांगलं ते अनुभवलं. 1 रुपया एकही पास आपला 350 आजपर्यंत कोणी नाही काढला. मी तो कसं 330चा होता पहिला, जशी अमाऊंट वाढत गेली तसे तो 350चा झाला. याच्यावर काहीतरी सोल्युशन. आज समजा 135 रुपये तुमचे कटतात तर उद्या ते कटू नये याच्यासाठी आम्ही कुठेतरी, मी स्वतः मांडलोय कंपनीशी, मी स्वतः मांडलोय कारण नको बा आपल्याला आज तोंडावर आपल्याला पडायचं, कंपनी नाही ना वरून खाली. कारण आपलीच मुलं आहेत, सगळा जो स्टाफ आहे तो आपलाच आहे आणि जे पैसे काढणार ते पण आपलेच आहेत. मी आता आहे ना येत होतो ना तरी मुलांनी ते अडवलं. म्हटलं बाबा रे मी वामनांशी बोललोय आणि मी डॉक्युमेंट दिलेत, तू काय पैसे कट करू नको. आता सुद्धा मी तिथे सांगितलं, आता सुद्धा तो म्हणायला लागला म्हणजे की तुम्ही हे केलं का. अरे बाबा सगळं झालंय म्हटलं, मी डॉक्युमेंट दिलेत आणि पैसे काय कट करू नको म्हटलं माझे. सकाळी पैसे कट केलेत आता करू नको असं मी त्याला सांगून आलो होतो. तेव्हा आता पण अडवलं होतं त्यांनी. सांगितलं तरी तुमचं नाव सांगितलं तरी मी सांगितलं वामनांना मी आता डॉक्युमेंट यांनी दिले, पास आता उद्या रजिस्टर होणार. आज लगेच हेड ऑफिसला पाठवायचं ते डॉक्युमेंट, मग ते तुमचं रजिस्टर होणार. तर ते त्यांनी सांगितलं ते बरं झालं आणि त्यांचं परत कट झालं. त्यांनी सांगितलं त्याच्यामुळं अडचण नाही ना, कारण फास्टॅग लीड होतं, ऑटो लीड झाल्यामुळे तो एंटर केला. तालुक्यातले सगळेच मंडळीचे पैसे कट होतात. हो माहित नाही पडत, ऍक्च्युअली माहित नाही पडत. आता काय होतं आणि 1 तासाने कट झाले ना पुढे गेल्यावरती माज नाही लागत, पाऊण तास पडतो. मला 1:10 मला नाही. पण समजा तुम्ही जर तुमच्याकडे पास काढले नाहीत तर मग टोल टोल फाडायचा का. नाही आपण असं केलंच नाही, कोणाकडे पैसे पण नाही मागत आपण. मग हे काय म्हणतात, त्यांचं रेड झालं ना, फास्टॅग रेड झाला, त्यांचे पैसे थोडी मागितले त्यांच्याकडे. नाही पण रेट झाला म्हणजे कट झालाच ना. नाही कधीच नाही. त्याच्यासाठी तो आहे ना, त्यांचं सिल्वर मागवलं बॅग मध्ये जातं. रीड होत समजा नाही. तो रीड होतोय ना, रीड नाही होत. जो रीड होतोय ना त्याच्यासाठी तुम्ही तो डॉक्युमेंट रजिस्टर करून घ्या
तुमचा तो फास्टॅग रीड नाही होणार. जरी झाला तरी झिरो डेबिटचा तुम्हाला मेसेज पडेल. काय होते आणि ज्या लोकांनी समजा जर केलं नाही वेळेमध्ये तुमच्या काही टाइम पिरियड मध्ये हो. तोपर्यंत कट होत राहणार का नाही त्याचे ना पैसे? होणार. त्यांनी फक्त त्या फास्टॅगची काळजी घेतली पाहिजे ना. तो फास्टॅग रीड नाही झाला पाहिजे. आपण तेच सांगतोय का असं नाही की त्यांना आपण जवळच ठेवणार ना. नंबरवर मागा. जवळच नंबरवर. ठेवणार. मॅनेजर साहेब फास्टॅग जो रीड विषय असा- जरी ठेवला ना त्याची फ्रिक्वेन्सी नंबरवर पण करताना असेल. नंबरवर मारायचा विषय नाही. भाऊ पण मेन मुद्दा हा आहे फक्त चाळकवाडी टोल नाक्यासाठी आज डुंबरमध्ये बंद झाला म्हणजे एकट्या चाळकवाडी टोल नाक्यासाठी काचावरचा फास्टॅग काढून नाही शकत आपण. आज आपल्याला पुणे नाशिक नगर सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर कुठे बी जायचं असेल आपण काय फास्टॅग काढून मी ठेवायचं आतमध्ये ठेवलेला आहे. मग टोल नाक्यावरती गेल्यावरती आपण टोल नाक्यावर मॅनेजर फास्टॅग सर ऐका काढून ना, नाही शकत. माझा एक प्रश्न आहे की फास्टॅग वरती तुमचा रेट झाल्याच्या नंतर लोकल म्हणून पण हे येतं. कुठं समजा लोकल वाहन आहे का काय ते समजतं का नाही समजत? त्याच्यावर नाही समजत. रेड झाल्यानंतर कळतच नाही त्यांचा फास्टॅग रेड झाला. फक्त एक्झाम केल्या पोरांनी लोकल मध्ये ते त्याला दिसतं एंट्री केलेली. ज्यावेळेस रेड होतो ना, आता समजा एक लाईनी 2 गाड्या आहेत तर दोन्ही गाड्यांचा एक वेळेस रेड होतो. मग काय केलं पाहिजे रेड न होण्यासाठी? आता फास्टॅग त्याचं लो बॅलन्स, एकतर लो बॅलन्स फास्टॅगला तो तर आता डिकीत जरी ठेवला तरी तो रेड होतोय. नाही मी सिल्वर मध्ये तुमच्याच लोकांनी आम्हाला ऐका सांगितलं ना की सिल्वर मध्ये ठेवा. ऐका ना, म्हणजे काही केलं तरी लपून जरी ठेवलं तरी रीड होतच तुमच्या सिस्टमला. सेट ठेवला काय रीड होणार, खाली तिकीट खाली ठेवला तर रीड होणार. मग आता याला काय मार्ग आहे? याला एक तर आपण आता हे रजिस्ट्रेशन जे करतोय लोकलचं त्याच्यासाठी तो एक सोपा मार्ग आहे आपल्या लोकांसाठी का व झिरो डेबिटचा मेसेज तुम्हाला पडेल. 1 रुपया त्याच्यातून कट नाही होणार. मग तुम्ही जे पैसे आकारतात 200 रुपये काहीतरी ते विना पावती आकारतात असं यांचं म्हणणं आहे. त्यावर काय तुमचं मत आहे? नाही विना पावती नाही. आता समजा हे सॉफ्टवेअर जे कंपनीने घेतलं त्यांना जो खर्च आहे तो खर्च ते फक्त त्याच्यातून घेतात. बाकी त्याच्या व्यतिरिक्त काय त्यांचा टोल घेतात हा विषय नाहीये. पावती द्यायला काय हरकत आहे? ते कंपनीने आता आम्हाला काही दिलं नाही त्याच्यामुळे आम्ही काही तुम्हाला देऊ शकत नाही ना. आता आम्हाला जेव्हा देतील तेव्हाच आम्ही तुम्हाला देऊ ना असं आहे ना. कंपनीने तुम्हाला सांगितले 200 रुपये आकारायला, मग त्याचा हो, पुरावा हो. कसा घ्यायचा? नाही, आपण पावती देत समजा नाही आता तर? त्यांना सांगितलं ना आता ते प्रत्येकाला माहिती आहे. तर समजा आपण जिथं जे रजिस्टर करतो तर त्याला आपण 200 रुपये फी लावलेली आहे. आपण ज्यावेळेस बातमी पण केली ना भाऊ, त्यावेळेस बातमी ज्यावेळेस केली ना आपण ज्यावेळेस तरी कंपनीला पावती द्यायला काहीच हरकत नाही ना. समजा आता कोणते 200 रुपये वेगळी छोटी अमाऊंट नाहीये. त्याची कंपनी जर समजा त्याची रिसर पावती दिली पाहिजे. त्याची काहीतरी अशी रिसिप्ट पाहिजे तर टोल नाक्यावर आलो मी पास काढलाय. हा. आणि हे कंपनीच्या फायद्यासाठी चाललंय ना सर? हा? कंपनीच्या फायद्यासाठीच चाललंय. वाद वगैरे तंटा नकोय, चुकीचे पैसे वाद कट नको, होऊ. तंटा नको. मग त्यासाठी फायदा कंपनीचा नाहीये. हा ह्याच्यात काहीच नाही फायदा. आता म्हणजे आपण बोलतोय हा विषय नाही पण कंपनीच्या ह्याच्यात लॉसच आहे. आज समजा 6,000 ते 7,000 गाडी रोजची डेलीची फ्री आहे. अख्खा तालुका फ्री आहे. म्हणजे पूर्ण पार. इथं का तालुक्याच्या बाहेरचे असेल तर त्यांना आपण साहेब अजूनही रस्त्याला खड्डे आहेत. हो, तुम्ही नाही. बघा आज किती रस्ता खराब आहे. नाही रस्त्याला खड्डे आहेत. आता तुम्ही आता हे आता बघा तिकडचा टोल नाका बंद केलाय. हम्म. तिकडचा डंबरवाले. कशासाठी बंद केला? काम चालू आहे. रस्त्याचं काम चालू आहे, सर. खड्डे हो. काम चालू आहे. हो. इकडे पण अजून खड्डे आहेतच ना. सर्व्हिस आता उद्या काही लक्षात घ्या काय होतं, स्थानिक बाहेरचे लोक आले ना, स्थानिकांना माफ होतं. हो. त्यामुळे स्थानिक बोलत नव्हते चला व जाऊ द्या. जाऊ दे. परंतु बाहेरचे लोक आल्यानंतर ते मनात बोलतातच ना. म्हणजे मनात बोलतातच ते लोक की बाबा इथं खड्डे येत असते नाही. तो जो अजून भाग काम येतो होत ना नाही. शेवटाचा तो आपल्या अंडर नाही. तो शेवट येण्याच्या पार्ट आहे दुसरा. हे ठीक आहे, मूळ मुद्द्यावर या. मग आता काय आता नाही त्यांना आम्ही विनंती केलेली आहे की तुम्ही आधार कार्ड जे आहे जुन्नर तालुक्यातले जे नागरिक आहेत रहिवासी आहेत, पाठीमागच्या काळामध्ये सुद्धा 10 वर्षापूर्वी त्या काळात टोल नाका बंद केला होता. बंद करायचं कारण काय होतं की बाबा जे जुन्नरचे रहिवासी त्यांना तुम्ही फ्रीमध्ये आधार कार्ड काय दाखवून सोडा. तर आता पुन्हा त्यांनी चालू केले आधार कार्डनं दाखवता मग तुम्ही रजिस्ट्रेशन करा वगैरे. 200 रुपये हा चार्ज आहेच ना जुन्नर तालुक्यातल्या मंडळींना. 200 रुपये भरायचे, परत इथं यायचं, इथे येऊन परत म्हणजे ह्या गोष्टी सर्वसामान्याला शक्य नाही. त्यामुळे आमची त्यांना विनंती आहे. पहिले आम्ही विनंती करतो, निवेदन पण आम्ही त्यांना देणार आहे. आणि या संदर्भात त्यांनी पण संपूर्ण तालुक्यातल्या मंडळींनी आधार कार्ड सोडावं. आणि त्यांनी जो काही विषय मांडला याच्यामध्ये काही डुप्लिकेट आधार कार्ड वगैरे त्यांना ते समज द्यावी त्या लोकांना. त्या संदर्भात समजा पोलीस कारवाई करावी. 4 लोकांच्या चुकीचा त्रास हो, त्या तालुक्याला 4 नको. लोकांच्या चुकीचा त्रास संपूर्ण तालुक्यातल्या जनतेला नको. काय म्हणणं आहे सर यावर? त्रास तर आम्हालाच काय. आता आमचा हा जो त्रास आहे हा आमचा बंद होण्यासाठी आम्ही हे ट्राय केले. का एकदा आपली जुन्नर तालुक्यातली गाडी रजिस्टर केली तर बाहेरची गाडी तर फ्री जाणार नाही. समजा मंचर असेल, खेड असेल किंवा इकडे पोटा असेल, गारगाव असेल, ह्या गाड्यांना इथून सूट नाही भेटणार.
कारण जुन्नर तालुक्यात जेवढ्या गाड्या आहेत तेवढ्या आपण रजिस्टर करतो. त्याच्या व्यतिरिक्त बाहेरच्या गाड्यांचा रजिस्टरचा विषय राहत नाही ना. म्हणजे आता आधार कार्ड दाखवायचा विषय एवढाच फक्त का एकदा तालुक्यातल्या गाड्या रजिस्टर झाल्या तर त्यांना आधार कार्ड दाखवायचा विषयच राहत नाही. हे पास मधून एक्झाम होणार आहे त्यांना. त्यांचा मुद्दा असा आहे की 4 लोकांच्या चुकीचा त्रास तालुक्याने का द्यायचा? तुमच्याकडे काय याचं डॉक्युमेंट द्यायला वारंवार? आधार कार्ड तर आमदार साहेबांनी सांगितलं होतं आधार कार्ड दाखवा आणि जा. हो, आधार जर कार्ड आपण असं मग आता मग तुम्ही का करताय हे असं? आता गाडी अडवली आम्हाला दूध काढायचं आम्ही ना आमचे गायचं दूध काढायचे. आता आम्ही मार्केटमध्ये होतो बघा हातचं कुठले बघा हा तरी आम्हाला अडवले म्हटले नाही म्हटले तुम्ही तिथं जात आणि हे करा. आम्ही तर बाहेर परिटवाडी आता ही. परिटवाडी भाई आपल्या लोकलच आहे. काय झालं नक्की? नक्की आता आम्ही घरी चाललो होतो आळ्याचा बाजार करून. कोणती गाडी होती आपली? इको आहे आपली इको आहे. म्हणजे आधार कार्ड दाखवलं हो मग आधार कार्ड दाखवलं लोकल सांगितलं तरी म्हटलं इथे पास लागतोय पास काढा. मग आम्हाला मागे घ्यायला लावली पार एवढ्या गाड्यांमधून मागे घ्यायला लावली. मागे घेतली आम्ही आणि आता इथं म्हणलं चला हा. आणि आम्हाला दूध काढायला गाडी आमच्या- लागली. सामान्य गरीब लोक आहे बघा लक्ष सर्वसामान्य गरीब लोक आहे सर्वसामान्य भाजी जनता विकून आहे. आले. हे बघा, अजून आमचे हात भाजी सुद्धा विकून खराब आहे येते बघा. अजून आमच्या गाडीमध्ये आज भाजी विकून ते आज आलेले त्यांचे परिस्थिती आणि आमच्या गायांचं दूध काढायचं आम्हाला उशीर होतोय तरी त्यांनी आमचं ऐकलं नाही. म्हटले तुम्ही पास काढा तरच गाडी जाऊन दे. कोणती गाडी आहे तुमची? इको आहे आपलीच. इको. हो. तुमची गाडी समजा इको आहे, तुम्ही काय दाखवलात का? आधार कार्ड दाखवलंय बघा ना. आधार कार्ड दाखवा. ते काय म्हणले सोडणार नाही का? ते म्हटले पास काढून घ्या. पास काढून घ्या. पास काढून घ्या. तसं जाऊनच नाही दिला. त्यांनी तुम्हाला काय सांगितलं? पास काढायला जाऊ. अहो, ऐका ना, ऐका ना. तुमचे समजा आज समजा तुम्ही आधार कार्ड दाखवले, तुम्हाला फक्त त्यांनी एवढं सांगितलं का तुमचे डॉक्युमेंट देऊन रजिस्टर करून घ्या. ते म्हटले पास काढून घ्या काढला का? लगेच आम्हाला मागेच घेतलं. नसतं ते तुम्हाला सांगितलं असेल. ते आता समजा नाही तुमच्याकडे डॉक्युमेंट नाही, आहेत नाही. अहो शेठ, आम्हाला आहे ना आम्हाला ते बोलले आम्ही एवढ्या गाड्यांमधून मागे आलो. आम्हाला परत सगळ्या गाड्या मागे घ्यायला लावल्या त्यांनी आणि मग आम्ही मागे आलो का आता इथं लावली मागे गाडी हो, आणि आलो. मी तेच सांगतो तुम्हाला. आता आपण जे रजिस्टर करतो लोकलचं का आपण ते जानेवारी पासून तर आता मार्च नाही, 3 महिने झाले. 3 महिने तुम्ही एकदा दोनदा आले नाही का इकडे? नाही 3 महिने नाही. आलो होतो पण त्यावेळेस हेच चालू होतं. त्यावेळेस सांगितलं आता लोक हे चालूच होतं. हे चालू होतं त्यावेळेस आणि पण पाचचं आपण आम्हाला सांगितलं. माहितच नाहीये आमचं येणं जाणं असतं असं पण हे आधी सगळं नाही माहितच ना. नाहीये. आजही आपण आधार कार्ड तुमच्या गाडीला फास्टॅग नाही, RC नाही, आपण आधार आता कार्ड 15 दिवसापूर्वी आलेलो जुन्नर त्यावेळेस पण तालुक्यातील चाललंय. ऐका ना, जुन्नर तालुक्यातील आपण लोकांना सर्व याच्यावरच सोडत होतो. हो, आतापर्यंत चालू अजूनही होतं ना आपण आम्हाला. अडवलं नाही कुणाला. फक्त माझं म्हणणं एवढंच होतं का मुलांनी फक्त तुम्हाला सांगितलं असं तुमचे डॉक्युमेंट करून पास काढून घ्या एवढंच काढून सांगितलं घ्या. असं. पण तेवढ्यासाठी आम्हाला मागे लावलं ना पुन्हा तुमच्याकडे असं काही का पैसे मागितले का? नाही, पैसे नाही. पैसे नाही फक्त मागितले. प्रॉब्लेम एवढंच का तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या. उद्या तुमचे फास्टॅग कट झाला किंवा काय झालं तर तुमचेच पैसे कट होणार आहेत. पण रजिस्ट्रेशन कंपनीची गाडी सोडत नाही ना त्यांना नाही, नाही, स्पेसिफिक टायमिंग दिलं पाहिजे रजिस्ट्रेशन नाहीये, रजिस्ट्रेशनच करायचं. आणि बोलणं पण व्यवस्थित नाहीये त्यांचं. जुन्नर तालुक्यामध्ये जे काय ग्रामपंचायतला पुकारलं होतं का तुम्ही का बाबा तुम्ही अशा पद्धतीत जा 6 महिने टायमिंग आहे आपल्याकडे नाही. वर्षभर टायमिंग आहे असं पुकारलं होतं का 15 जुन्नर तालुक्यात दिवसापूर्वी आवाहन केलं होतं नाही. का की बाबा अशी यांना काय समजणार सर्वसामान्य जनता आहे साहेब ती नाही नाही आज रस्त्यावरती आज भाजी विकून आज बंद आहे तशी. आता त्यांना नाही समजलं पण ते टोलवर बरं तुम्हाला सांगू का? एक मिनिट ऐका ना. हो, एक मिनिट ऐका ना. आमच्याच गावामधली एक गाडी होती आमच्या दुसऱ्या लेनला होती त्या गाडीवाल्याला पण आता तुम्ही टायमिंग बघा फोन केलेला आहे बघा टायमिंग बघा आता फोन केला ते बोलले काय नाही लोकल बोललो आणि मला सोडून दिलं. नंतर वस्तीची गाडी आहे आमची त्याला आणि मग तेव्हा आम्ही विचारलं म्हटलं तुम्ही पास काढलाय का? तो बोलला नाही मी लोकल बोललो मला सोडलं. मग आम्हालाच का असं झालं ना. मग करायचे तर सर्रास सगळं तुम्ही तर सगळ्यांना करा. हा कोणालाच जाऊन देऊ नका की बाबा सगळ्यांनी इथं काढून घ्या मग जाऊ द्या. तुमचा कुठंतरी त्याच्यात तोटा नको व्हायला म्हणून आम्ही ते हो, मान्य आहे. तुमचं पण मुलांना बरोबर आहे. सांगितलं, मुलांनी तुम्हाला सांगितलं तुमचं बरोबर आहे पास पण काढून त्यांची घ्या. भाषा पण व्यवस्थित नाहीये बोलायची. नाही भाषा खरोखरच व्यवस्थित नाही, आहे. ते मी कसं सुद्धा आहे, मगाशी ते- गेलो. आम्ही अर्धा तास उभे होतो. मगाशी पाहिलं तर तिथं जे बोलत होते ना लोक ते सुद्धा असे टाईप का होते मी तुम्हाला मागं पण सांगितलं होतं मागं पण आपण आंदोलन केलं होतं. फक्त काय आलं एक गाडी तिथली बोटा करायची ती गाडी अशी रस्त्याने चाललेली असताना पुढे आली थांबली. माझी गाडी जवळपास 5व्या-6व्या नंबरला होती. 20 मिनिटं काय हलनाच मी गाडीतून उतरलो त्यांना म्हणलं काय प्रकारे पण लाव माझं आहे ना काय झालेलं आहे की माझं संपलेलं आहे फास्टॅग संपलेलं आहे थोडं मी यांना होतं थोडी गाडी मागे होत्या मला थोडी संधी द्या. पण ते भाषा इतकी आलेल्या विषयीत होती ना संबंधितांची. पण त्या भाषा आलेल्या विषयी आल्यानंतर मी त्याला रिक्वेस्ट केली म्हटलं थोडंसं वर करा त्या साईडला घ्या त्यांचं लागलं काय काढून घ्या.
आधार कार्ड ठेवा, नाही काहीतरी ठेवा, त्याचं पाकिट ठेवा, काहीतरी ठेवा व्हायचं, तर माणूस निघून जाणार नाही. शेवटी थोडं पुढे घेतली काय ती भाषा जी येते ना भाऊ ती खूप विचित्र येते. त्याच्यावर पण तुम्ही लक्ष द्या. काय होतंय, आपल्या जुन्नर तालुक्यातल्या जे शिवजन्मभूमी आहे त्याचं एक वेगळंच बाहेर काहीतरी मेसेज जातो. आणि तुम्ही म्हणता ना की शरददादांच्या नावाचा पण मेसेज वेगळा जातो मार्केटमध्ये. बरोबर आहे ना. की बाबा शरददादा तिथे 100 फुटावर आहे आणि मग दादांचे तिथे म्हटलं होती हे लोक दादागिरी करतात वगैरे वगैरे. मी शरददादाला पण विनंती करताना सांगणार या गोष्टी सगळ्या. त्यामुळे यांना लक्षात घ्या की आपल्या तालुक्याचा मेसेज, बाकीच्या सगळ्या गोष्टी आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांवरती जर अन्याय होत असेल तर याच्यामध्ये चुकीच्या गोष्टी तुम्ही उलट मी तर मागं सांगितलं होतं आर्ट ऑफ लिव्हिंगचे यांना कोर्स द्या. लक्षात घ्या कोर्स द्या सगळ्या. मी त्याचा खर्च करतो लागलो. ट्रेनिंग चालू आहे आपलं. कसं बोलायचं, सौजन्याने बोलायचं. काय होतं माहिती का, तुम्ही बघा आता एअरटेल कंपन्या, आयडिया कंपन्या, वडाफोन, तुम्ही बघा किती जरी आपण फार बोललो ना तर ते लोक आपल्याशी आतबीनीच बोलतात, कारण त्या लोकांचे कॉल रेकॉर्ड असतात. आपल्याला तसं काहीच नाही. पाठीमागं पण साहेब तुम्ही पण होतो भाऊ, मारामारी झाले होते, त्याचे रेकॉर्डिंग झाले वगैरे वगैरे विषय. काही वेळा आम्ही जाऊ दे तालुक्यातले, आम्ही थोडस जाऊ दे म्हणतो, पण अशा पद्धतीने विषय तुम्ही. आणि बघा लोकांना एक आहे ना टायमिंग पिरियड द्या की बाबा 6 महिने लागतील आणि ते सुद्धा फ्री करा. 200 रुपये घ्यायची काहीच गरज नाही. त्याच्यावर तर आम्ही चर्चा तर करू. 200 रुपये घेऊच नका. तुम्हाला वाटते नाही करा तर फ्री करा आणि लोकांना 6 महिने वर्षाचा पिरियड द्या. तर असं एकदम त्यांना काय माहिती, आता समजा आता काहींची गाडी सोडली, काहींची गाडी नाही सोडली, सगळे जर बोर्ड वाचतात असं नाही. जर तुम्ही लावलंय बोर्ड, सगळे जण बोर्ड वाचत नाही. आता तुम्ही सांगा मावळापासून आपताळे वगैरे चावण सगळ्या मावळातले लोक एवढे लोक येणार की इथं, मला सांगा ना, तालुक्यातली जनता आहे ज्यांच्यापर्यंत माहिती तेच त्यांना तसं माहिती, पण त्यांना अशा पद्धतीने काढून टाकलं. ते महत्वाच्या कामाला जात असतील, त्याचा कामाला जाताना त्यावेळेस नाही आम्हाला पण. आम्ही आत्ताच आलो just. यांच्याच गाड्या गेल्या. अशा पद्धतीने करू नका. सांगा तुम्ही त्या इथं मेन आहात इथले, तुम्ही त्यांना सांगा, सगळ्या लोकांना घेऊन सांगा की अशा पद्धतीने तुम्ही लोकांची आरेरावी, उद्धट बोलणं, वर्तन असं वेगळ्या पद्धतीने करू नका. ठीक आहे, करू आपण. वारंवार आपण भाऊ संदीप भाऊ वारंवार आम्ही या ठिकाणी येतोय आणि अशा पद्धतीचे विषय होतात ते. त्यामुळं आता आम्ही त्यांना पुन्हा एकदा विनंतीच करतोय. आणि नाही झालं तर शेवटी त्यांना मनसे स्टाईल त्यांना माहिती, ते म्हटले मी मनसेचाच आहे, त्यामुळे त्यांना मनसे स्टाईल माहिती आहे सगळ्या गोष्टी. आणि आपली सत्ता ही रस्त्यावरच आहे आमची कायम. त्यामुळं परत एकदा आंदोलनाचा इशारा त्यांना मी देतो. तालुक्यातल्या जनतेला त्रास देऊ नका ही विनंती त्यांना मी करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठीक. काय झालं आता? हो. तर त्याला सोडायला आम्ही येतो ना. चला. आणि बरं का साहेब, पैसे घेऊ नका. त्याचे पैसे लागत नाही का, लोकांचे पैसे आहेत ना ते काही सॉफ्टवेअरचे असतील, ते पैसे घेऊ नका. काय होतं की सर्वसामान्य तुमची जर तुम्ही जी काही भूमिका मांडली ना, ठीक आहे, त्याला एक कालावधी लागणार आहे, 6 महिने वर्षाचा कालावधी लागेल. ठीक आहे, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे कटिंग पैसे होतात, त्या पद्धतीचा विषय तुम्ही ते म्हणताय ना ते योग्य आहे. काय रजिस्ट्रेशन करा, पण थोडा वेळ द्या सगळ्यांना. आपल्या 6 महिने वर्ष तरी वेळ पाहिजे. मी तुम्हाला सांगू का, ह्या डिसेंबर एंड पर्यंत रजिस्ट्रेशनला वेळ द्या. सगळ्या लोकांना कळणार नाही. आव्हान करा. हे जे टेंडर आहे हे राहतं 1 वर्षाचं. या कंपनीचं टेंडर 1 वर्षाचं. आता ही कंपनी होणार चेंज. समजा टेंडर झाल्यानंतर दुसरी कंपनी, ती कंपनी आल्यानंतर परत त्याला रजिस्ट्रेशन, ते कायम स्वरूपी रजिस्ट्रेशन होत. असे रजिस्ट्रेशन 200 व्हायला लागल्यावरती दरवर्षी रजिस्ट्रेशन करायचं कसं? आधार कार्ड चांगले. या वर्षीचा जो विषय आहे कंपनी लोकलसाठी, समजा जे बाहेरचं जे जातात ना त्यांच्यासाठी यांनी केलं. आता समजा नाही, हे तुमचं रजिस्ट्रेशन समजा दुसरी कंपनी आली, ऐका ना प्लीज, दुसरी कंपनी आल्याच्या नंतर मग काय वेगळा नियम का? नाही सबमिट करायचे, पुन्हा सबमिट करायचं. याला हेच डॉक्युमेंट त्यांना द्यायचे, कस्टमरने येऊन नाही द्यायचे. अच्छा अच्छा, तुमचं येऊन तुम्हीच नाही करा. द्यायचे, फक्त यांनी काय करायचं 200 रुपये परत भरायचे. नाही हेच डॉक्युमेंट सबमिट करायचे. नाही, यांच्या लेवलला करणार, बघ ते बोलल्यामुळे जरा तुम्ही इथले स्थानिक आहात. माझी विनंती आहे तुम्हाला, या सॉफ्टवेअरला जास्त काय पैसे लागत नाहीयेत. सॉफ्टवेअर आपल्याला माहिती आहे. तर ह्या आपल्या जुन्नर तालुक्याच्या जनतेसाठी सॉफ्टवेअर इतक्या पैशाचं नाही. त्यामुळे ह्या आपल्या लोकांसाठी सगळ्यांनी जमिनी दिल्या. तो इथपासून तिथपर्यंत आमच्या जमीन, मी पूर्ण विस्थापित आहे. येडगाव धरणामध्ये पूर्ण माझी जमीन गेलेली आहे. इथे पण आलो, इथं 50 वर्ष आलेत मला फाट्याला. इथे काही नव्हतं, चाळेपाडी सुद्धा छोटी होती, तेव्हापासून मी चाळेपाडी लोक, तुम्ही लोक सगळे आहेत. पण माझी विनंती आहे तुम्हाला, जनतेतर्फे विनंती आहे माझी, की कसल्या प्रकारचा चार्ज न करता असेल ते रजिस्ट्रेशन करून घ्या. पण
आपल्या लोकांना कुणाला त्रास होईल नाही असं आपल्या स्टाफला पण सांगा. माझ्यासारख्याला सुद्धा त्यांनी म्हणावं कोण नेरकर आहे, कोण नेरकर आणि कोण इथे नेरकर आहे, असं बोलतात ते. असं होणार नाही, कारण मी त्यांना आता मी माझ्या पद्धतीने इंस्ट्रक्शन देत. समजा बोलताना समजा कोणी असो, पुढचा माणूस कोणी असो, आपण बोलताना थोडं संयमाने बोललं पाहिजे. सर माझा एक शेवटचा प्रश्न आहे. आता आपण ही नवीन सिस्टम सुरू केलेली आहे, तर ते काय अटी शर्ती, काय काय डॉक्युमेंट द्यावं लागतील? याच्यावर फक्त आपला आधार कार्ड आणि आरसी वर फक्त प्रॉपर जुन्नर तालुक्यातील रहिवासी असावा. त्या गाडीचा आरसी आणि आधार कार्ड झेरॉक्स हे 2 डॉक्युमेंट फक्त इथं सबमिट साठी घेऊन या. आणि पैशाचा आता मला वर बोलावं लागेल, त्यांचा काय निर्णय होतो मी ते नंतर आता ठीक सांगू आहे. शकतो. आता आणि- मी त्याच्यावर डिसिजन नाही घेऊ शकत. बर. आणि आता समजा गाडीचं आरसी समजा दुसरं पासिंगचं असेल, म्हणजे बाहेरच्या जिल्ह्यातलं असेल, पण गाडी जुन्नर तालुक्यातल्या नावाच्या म्हणजे व्यक्तीच्या असेल, मग जुन्नर तालुक्यातल्या व्यक्तीचं ते आधार कार्ड त्या आरसी वरलं समजा त्यांचा ऍड्रेस मुंबईचा आहे, त्यांचा ऍड्रेस पुण्याचा आहे किंवा नाशिकचा आहे, त्या आरसी वरलं ओनरचं नाव आणि आधारचं नाव एकच आलं पाहिजे, सेम आलं पाहिजे, ते मॅच झालं पाहिजे. त्यांना आपण ते सहकार्य करतोय ना. समजा ते मुंबईला राहणार आहेत किंवा पुण्याला राहणार आहेत, त्यांच्या आरसी वरलं नाव आणि आधार कार्ड वरलं नाव ते दोन्ही मॅच झाले पाहिजे, आपण त्यांना पास इश्यू करतो. म्हणजे MS 46 42 असं काय नाही? काही नाही. ठीक आहे. आता काय तुम्ही मुदत वाढवणार आहे की काय करणार आहे, कसं? नाही, मुदत आपण वाढून देऊ, अडचण नाही. आता समजा जुन्नर तालुक्यातील रहिवासी जर अजून बाकी असतील तर आपण त्यांच्या पास इश्यू करू शकतो, अशी काही अडचण नाही. तोपर्यंत अडवणूक केली जाणार नाही. नाही, अडवणूक तर आपण आताही नाही करत. असं काही नाही की आपण कुणाकडे पैसे मागतोय काय. फक्त फास्टॅगवरनं पैसे कट करा, ती त्याची काहीतरी जबाबदारी घ्या. कारण नाही, ते माझी काय तुमच्याकडे होतं, गेली. विषय असा आहे की समजा आता ती ऑटो सिस्टम असल्यामुळे फास्टॅग आता समजा कुठं असलं तर रेड होतं. त्याला आमचं ठीक आहे. पण काही असा आरोप केला जातो की फास्टॅगने आपले जे कर्मचारी आहेत ते गाडी व्यवस्थित डिटेक्ट करत नाही आणि ते लोकल म्हणून करत नाही, त्यामुळं पुढे जाऊन त्याचं फास्टॅग मुळे पैसे कट होतात. याबाबत काय म्हणणे आपलं? नाही, डिटेक्ट ते करतात, पण कधी ज्यावेळेस समजा एखाद्याला प्रॉब्लेम, ते समजा फास्टॅग असेल त्या गाडीचा किंवा त्यांनी आधार कार्ड नाही दाखवलं, काही आरसी नाही दाखवलं, डॉक्युमेंट दाखवते नाही, कधी कधी असं होतं का गाडी लेन मध्ये लावतात, झोपून घेतात गाडी. मग त्यावेळेस त्या मुलांनी काय करायचं? त्या मुलाला पण तेवढा त्रास होतो. समजा आज ट्रॉफिक आहे आणि एक लेन बंद झाली तर त्यावेळेस बाकीचे पण कस्टमर, त्यांना पण घाई असते ना जायची. तो माणूस आपला असं की डायरेक्ट गाडी बंद करतो, गाडीत बसून घेतो. काय केलं पाहिजे लोकांनी? याच्यावरती सहकार्यच केलं पाहिजे. मला हे माझं म्हणणं आहे का समजा जुन्नर तालुक्यातील रहिवासी आहेत, तुमच्याकडे आधार कार्ड असेल किंवा गाडीचा आरसी झेरॉक्स असेल, काहीतरी एक डॉक्युमेंट तुम्ही दाखवलं पाहिजे. तुम्ही म्हणजे इथं सहकार्य केलं तर आम्ही सहकार्यच करणार आहे ना. आम्हाला असं नाही का तुमच्याकडे डॉक्युमेंट दाखवून आम्ही तुम्हाला सोडत नाही किंवा पैसे मागतो आम्ही, हा पार्टच नाही. फक्त तुम्ही डॉक्युमेंट दाखवा, आम्ही सोडतो तुम्हाला.